बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये अचानक केस गळतीचा प्रादुर्भाव वाढला आहे। यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। डॉक्टरांच्या पथकांनीही या आजाराचे निदान करू शकले नाहीत। केस गळतीमुळे सामाजिक बहिष्कारांनी लग्नावरही परिणाम झाला आहे। बुलढाण्यातील शेगावमधील काही गावांमध्ये केस गळतीचं प्रमाण वाढलं आहे। या गावांमध्ये लोक अचानक टकले व्हायला लागले आहेत। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये नवीनच संकट उभे राहिले आहे। धक्कादायक बाब म्हणजे दिल्लीवरून डॉक्टरांचं पथक आलं तरी हा प्रकार कशाने होतोय हे अजूनही समजलं नाही। त्यामुळे गावकरी भयभीत झाले आहेत। या प्रकारातून दिलासा मिळेल की नाही याची भीती त्यांना वाटू लागली आहे। सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे पुरुषाप्रमाणेच महिलांचेही केस गळायला लागले आहेत। असे सुरू असताना आता या गावकऱ्यांसमोर आणखी एक नवं संकट उभं राहिलं आहे। ते म्हणजे या गावातील तरुणांना कोणीही मुली द्यायला तयार नाहीत। त्यांचं लग्न जुळत नसल्याने गावकरी चांगलेच वैतागले आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात असलेल्या केस गळतीच्या आजाराने अनेकांना हैराण केलं आहे। या गावात केस गळतीच्या आजाराचे रुग्ण सापडले आहेत। त्या बोंडगावात कुणी लग्नासाठी मुलीही द्यायला तयार नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। टक्कल व्हायरसच्या भीतीने या गावात सोयरीक जमत नाही। ऐन लग्न सराईच्या मोसमात लग्नाला आलेल्या मुलांना कोणी मुली देत नाही, तर मुलींना देखील लग्नासाठी मागणी येत नाही। त्यामुळे पालकांना मोठी चिंता सतावू लागली आहे। आपल्याला ही टक्कल व्हायरसची लागण होईल या भीतीने पालक मुलांना मुली देत नाही, तर बोंडगावातील मुलगी सून म्हणून आणली तर आपल्या गावात टक्कल व्हायरस पसरेल या भीतीने इतर गावातील लोक बोंडगावातील मुलींना मागणी घालत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। इतकेच नाही तर टक्कल व्हायरस असलेल्यांना किराणा दुकानातून किराणा मिळत नाही। त्यांच्या समोर उभं राहायला कोणी तयार नाही। त्याचा संसर्ग आपल्याला होण्याची भीती किराणा दुकानदारांना भेडसावत आहे। हीच भीती दूधवाल्यांना भेडसावत असल्याने तो टक्कल झालेल्यांना दूध देत नाही, भाजीवाला भाजी देत नाही। सलून मध्ये या लोकांची कटिंगही केली जात नाही। एवढेच नव्हे तर या लोकांना शेतात काम करण्यासाठी मजूरही मिळत नाही। त्यामुळे या गावातील लोक अधिकच त्रस्त झाले आहेत। आम्ही पाणी भरायला लागलो तर पाणी भरू दिलं जात नाही, भाजी मिळत नाही, चक्कीवर दळण दळून मिळत नाही, बाहेर जाण्याचं आमचं बंद झालं आहे। सोयरीक बंद आहे। सलूनवाले दाढी करीत नाहीत। आमच्या गावात कोणी पाहुणेच येत नाहीत, त्यामुळे सोयरीक होत नाही। आम्ही 15 दिवसानंतर येऊ असं पाहुणे म्हणतायत, असं एका तरुणाने सांगितलं। टक्कल पडल्याने आम्हाला काम मिळत नाही, त्यामुळे उपाशी राहायची वेळ आली आहे, असंही त्या तरुणाने सांगितलं आहे।